खूप लोकांचा प्रश्न असतो आणि आपल्या तरुण पिढीला विशेषतः ही जी नवीन जनरेशन आहे याला प्रश्न पडतो की माणूस मेल्यावर नेमका जातो कुठे. कोणी गेल्यावर लिहितात स्वर्गवासी, कोणी गेल्यावर लिहितात वैकुंठवासी, कोणी गेल्यावर लिहितात कैलासवासी. माणूस नेमका जातो कुठे. भगवान उपदेश करतात अर्जुना, हे ज्याच्या त्याच्या कर्मावर ठरलेलं असतं. कसं ठरलेलं असतं? भगवान सांगतात जायच्या आधीच तो कुठे जाणार हे निश्चित आहे. भगवान बोलतात ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. अर्जुना, सत्वस्था ऊर्ध्वं गच्छन्ति, सत्वगुणांनी युक्त असा पुरुष ऊर्ध्व म्हणजे वरती अर्थात स्वर्ग लोकामध्ये वैकुंठ लोकामध्ये जातो. मध्ये तिष्ठन्ति राजसाः, रजोगुणांनी भरलेला रजोगुणांनी युक्त पुरुष हा पुन्हा मनुष्य योनीतच जन्माला येतो. आणि अधो गच्छन्ति तामसाः, तमोगुणांनी युक्त असणारा पुरुष, तमोगुणांनी युक्त कार्य करणारा पुरुष अधो गच्छन्ति तामसाः, अर्थात तो कीटकादी योनीमध्ये जन्माला येतो किंवा त्याला नरकामध्ये जागा मिळते. आपल्याला कुठे जायचंय हे जर आपण आतापासून ठरवलं तर या 3 गुणांमधली ज्याची वृद्धी आपण करू ते फळ आपल्याला प्राप्त होणार एवढं निश्चित.